माझा अजून एक स्टुडंट आहे. तर त्याला ना 11च्या दरम्यान असं काहीतरी कानावर आवाज कंटिन्यू येत होता. म्हणून मग त्याने डोळे बंद केले. तर त्याला दिसलं त्याची आई लिफ्टमध्ये अडकली. तिने कोणता ड्रेस घातलेला आहे आणि ती कंटिन्यू बेल प्रेस करतीये ओके. आणि हां, मग त्याला ते आईची काळजी तर वाटत होती, पण क्लास सुरू होता म्हणून मग त्याने क्लासकडे कंटिन्यू लक्ष दिलं. हं. नंतर थोड्या वेळाने त्याची आई न्यायला आली 12:30 वाजता. तो पळत-पळत गेला, आईला मिठी मारली. "आई तू 11 वाजता अडकली होती ना लिफ्टमध्ये आणि तू बेल करत होती ना?" मग त्याची आई पण शॉक होती. मग त्याने तिथनं कॉल केला, "अगं भाग्यश्री असं-असं झालं." तुमच्या मुलाला जर तुम्हाला त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलेलं बघायचंय, सक्सेसफुल झालेलं बघायचं असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. कारण मुलांचा ब्रेन कशा पद्धतीने डेव्हलप होतो, मुलं कशा पद्धतीने हुशार होतात, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आणि मॅडम आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो आता ही नोट आपण दाखवतोय. तो ओळखतोय का बघूयात. ही नोट कितीची आणि याचा नंबर पण मला हवा आहे. Note 500 rupees and number 8KH 031896. वाह! दाखवायची. क्या बात है! ही एक्झॅक्टली नोट त्यांनी ओळखली आहे, नंबर सुद्धा ओळखलेला आहे. वाह! ग्रेट. तर मला वाटतं, की ही टेस्ट फक्त मुलांनीच नाही, तर ज्यांचे करियर स्टॉप झालेत किंवा ज्यांना असं वाटतं, की मला भविष्यात कुठल्या करियरमध्ये गेलं पाहिजे, त्यांनी पण करणं गरजेचं आहे. अगदीच. अर्थात वयाचं बंधन नाहीये. तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला तुमच्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ही नक्की टेस्ट करून बघा. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज गोष्ट फायद्याची सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भाग्यश्री वैद्य मॅडम, ज्या ब्रेन डेव्हलपमेंट कोच आणि काउन्सिलर आहेत. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सर. नमस्ते. तर हं. आमच्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली तुमच्याविषयी सांगा, की तुम्ही हे जे ब्रेन डेव्हलपमेंट करताय, जो तुम्ही ॲज अ कोच म्हणून काम करताय, तर किती येस. वर्षापासून करताय जरा त्याविषयी सांगा? मी गेली 6 वर्षापासनं ब्रेन डेव्हलपमेंट कोच आणि काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आहे आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त मुलांना मी ट्रेन केलेलं आहे आणि ब्रेन डेव्हलपमेंट कोच मी झाले तेव्हापासून बऱ्याच म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरील मुलं पण माझ्यासोबत कनेक्टेड आहे. ओके. हां. आणि या कोर्समध्ये आपण काय करतो, की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, फोकस वाढवणं. म्हणजे जे आपले 5 इंद्रिय आहेत, तर प्रत्येक इंद्रियाची शक्ती वाढवणं म्हणजे ऐकण्याची क्षमता, बघण्याची क्षमता. तर ओके. याच्यावर फोकस देतो. त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हियस वाढतं आणि अभ्यास करताना वगैरे त्यांचे आता डोळे ॲक्टिव्ह झालेत, कान हां. ॲक्टिव्ह झालेत. त्याच्यामुळे एकदा त्यांनी ऐकलं किंवा एकदा त्यांनी डोळ्यांनी बघितलं, की ते प्रॉपर मेमराईज होतं आणि लाँग टर्म त्यांना हे ओके. लक्षात राहतं. वाह! म्हणजे मला वाटतं आजचा एपिसोड जे कोणी हा एपिसोड आता बघतायत त्यांच्यासाठी पर्वणी आहे. कारण तुमच्या मुलाला जर तुम्हाला त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलेलं बघायचंय, सक्सेसफुल झालेलं बघायचं असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. कारण मुलांचा ब्रेन कशा पद्धतीने डेव्हलप होतो, मुलं कशा पद्धतीने हुशार होतात, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आणि मॅडम आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो मॅडम आता आपण सुरुवात करूयात. येस, येस. नक्कीच. सो तुम्ही ब्रेन डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेतात. सो एक्झॅक्टली ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स हा जो तुम्ही आता म्हणताय, तो काय आहे? मी थोडंसं मागे जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगते. हां. जसं की आपण भगवद्गीता वगैरे म्हणजे आपण महाभारतामध्ये जर पाहिलं, तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि तेव्हा किती दूर अंतरावर धृतराष्ट्र होते, की जे आंधळे होते, पण त्यांना डोळ्यापुढे दिसत होतं, की तिकडे काय सुरू आहे. हं. आणि जे संजय होते, त्यांना इतक्या दूरवरचं, इतक्या मैलांवरचं ऐकू येत होतं. त्याच्यामुळे आज आपल्याला भगवद्गीता माहीत आहे. हां, तर हां. ही जी विद्या आहे, तर ही विद्या आपल्या सगळ्यांमध्ये असते. इव्हन आपल्यामध्ये पण आहे. पण ओके. लहान मुलं म्हणजे जे 5 ते 20 वयोगटातली जी मुलं असतात, तर हं. त्यांचे जे न्यूरॉन्स असतात, तर त्यावर आपण सहजतेने काम करू शकतो आणि ती जी विद्या आहे, तर ती त्यांची ॲक्टिव्हेट करण्यासाठी मदत करू शकतो. ओके, ओके. हं, मग एक्झॅक्टली ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये या मुद्द्यांवर आपण काम करतो. करेक्ट. म्हणजे ओके. त्यांच्या प्रत्येक
ऑर्गनची क्षमता वाढवणं. हां. बघण्याची क्षमता, ऐकण्याची क्षमता. मग ते बरोबर त्या गोष्टी व्हायला लागतात. ओके, ओके. येस. पण मग समजा एखाद्या मुलाने तुमच्याकडे हा कोर्स केला, हं. तर त्याच्या आयुष्यात एक्झॅक्टली काय फरक पडतो? काय-काय फायदे होतात याच्यामुळे? ओके. अकॅडमिकमध्ये तर खूपच छान फरक पडतो. म्हणजे त्यांना लाँग टर्म गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे आता टीचर बोर्डवर काहीतरी लिहून शिकवतायत. हं, तर त्यांचे कानं आणि डोळे हे दोन्ही एकवटून ते जेव्हा त्या बोर्डकडे बघतायत, टीचरकडे हं. बघतायत, तर ती जी गोष्ट आहे ती त्यांच्या लाँग टर्म लक्षात राहते, मेमराईज राहते. ओके. एक्झामच्या वेळेस याचा फायदा होतो. आणि त्याचसोबत मुलांची चिड-चिड जे मुलं चिडचिड हं. आहेत, तर त्यांची चिडचिडपणा कमी होणार. ते मुलं शांत होणार. अभ्यासाची आवड निर्माण होते. म्हणजे ओके. मुलांना खूप जास्त म्हणावं नाही लागत, की "बाबा बस, अभ्यास कर" वगैरे. हां. बरेच पॅरेंट मला असंही सांगतात, की "मॅम आम्ही क्लास जॉइन केला." तर मुलं मनानेच म्हणतात, की "आई माझा अभ्यास घेणं, आई माझं हे लर्न झालंय ओह! का बघणं." तर हा पण अगदी खूप छान फायदा होतो. पण आपण बघतो काही मुलं खूप ॲव्हरेज असतात अभ्यासामध्ये, अभ्यास नाही करत. हं, मग हं. अशा मुलांनी जर तुमच्याकडे ॲडमिशन घेतलं, तर त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या एकंदर वागण्या बोलण्यात काय फरक पडतो? त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो. कारण त्यांची जी इनर एनर्जी आहे ना, तर ती छान हाय होते. हं. कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट मेमराईज होते. म्हणजे मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे, तरच माझ्यामध्ये कॉन्फिडन्स हां, दिसणार ना. हां. करेक्ट. मग त्याच्यामुळे त्यांना आत्मविश्वास जो आहे, तो आतून त्यांना जाणवतो. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढण्यासाठी याचा छान फायदा होतो. मग तुमच्याकडे आत्तापर्यंत तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना शिकवलंय. हं. मग अशा काही विद्यार्थ्यांची एखादी इन्स्पिरेशनल स्टोरी असेल किंवा पालकांचे काही अनुभव असतील, तर ते सांगा ना? अगदीच, नक्की. अं, माझी एक स्टुडंट आहे तर ती 10th आहे. तर तिच्या स्कूलमध्ये लायब्ररीमध्ये एक बुक हरवलं होतं हं. आणि ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे 2 दिवसापासून सगळे टीचर ते बुक शोधत होते आणि ते दुसरं अवेलेबल करण्याइतका वेळ पण नव्हता त्यांच्याकडे. ओके. तर ती जी मुलगी आहे, तर ती 2 दिवस अब्सेंट होती. नंतर स्कूलमध्ये गेल्यावर तिने ती चर्चा ऐकली, की बुक नाही सापडत आहे, हं. असं नाही होत आहे आणि ती नेमकी लायब्ररीमध्येच होती. तर मग ती मॅमला म्हणाली, की "मॅम त्याचं कव्हर पेज कसं आहे? त्याचं नाव काय आहे?" तर त्यांनी हं. सांगितलं. मग तिने डोळे बंद केले, 2-3 वेळेस डीप ब्रीथिंग केली. तर ते जे बुकचं शेल्फ होतं, तर हं. तिला ते कोणत्या समोरचे जे बुक्स होते त्याचं नाव दिसत होतं आणि सगळ्या बुकच्या मागे त्या शेल्फमध्ये आडवं ते बुक पडलेलं. तिला प्रॉपर दिसलं. ओके. ती म्हणाली, "मॅम तिथे जे बुक्स आहेत त्याच्या मागे बघा बरं." एक्झॅक्ट तिथे ते बुक सापडलं त्यांना. ओके, येस. ओके, ओके. माझा अजून एक स्टुडंट आहे. तर त्याला ना 11च्या दरम्यान असं काहीतरी कानावर आवाज कंटिन्यू येत होता. हं, म्हणून मग त्याने डोळे बंद केले. तर त्याला दिसलं त्याची आई लिफ्टमध्ये अडकली. तिने हं. कोणता ड्रेस घातलेला आहे आणि ती कंटिन्यू बेल प्रेस करतीये ओके. आणि हां, लिफ्ट बंद पडली आहे. मग त्याला ते आईची काळजी तर वाटत होती, पण क्लास सुरू होता म्हणून मग त्यांनी क्लासकडे कंटिन्यू लक्ष दिलं. हं. नंतर थोड्या वेळाने त्याची आई न्यायला आली 12:30 वाजता. तो पळत-पळत गेला, आईला मिठी मारली. "आई तू 11 वाजता अडकली होती ना लिफ्टमध्ये आणि तू बेल करत होती ना?" मग त्याची आई पण शॉक होती. मग त्याने तिथनं कॉल केला, "अगं भाग्यश्री असं-असं झालं." म्हणजे असे खूप ओके. सारे अनुभव आहेत, की मला पालकांकडूनच कळतात, की अच्छा इतका छान हा पण फायदा होतो, मुलांना हे पण कळतं वगैरे. ओके, ओके. येस. पण मग समजा तुमच्याकडे एखादा मुलगा ज्यावेळेस आपण ॲडमिशनसाठी तुमच्याकडे येतो, तर त्याची पहिली प्रोसिजर एक्झॅक्टली काय असते मग? ॲक्चुअली कसं आहे, हा जो कोर्स आहे, हा 1.5 ते 2 महिन्याचा हं, कोर्स आहे. पहिल्या दिवशी याला 3 तास लागतात आणि पहिल्या दिवशीच अबोव्ह 50% सेन्सेस त्यांचे डेव्हलप होतात. हं, त्यानंतर मग आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस आपण हा क्लास घेतो 1-1 हं. तासाचा आणि याच्यामध्ये 10 सेन्सेस शिकवतात. जसं की टच करून कार्ड ओळखणं, स्मेल ओके, करून ओळखणं, ब्लाइंड फोल्डवर रब करणं म्हणजे व्हिज्युअल सेन्स डेव्हलप करणं. मग साउंड म्हणजे फक्त आवाजावरून पण मुलं ओळखतात. ओके. याचं पण एक खूप छान उदाहरण आहे. माझा एक स्टुडंट अलिबागला गेलेला हं. आणि तिथे ते एका ठिकाणी जेवायला असंच रँडम एका ठिकाणी थांबलेले. तर कंटिन्यू त्याला ना लाटांचा आवाज येत होता. तर तो असा कानावर हात ठेवायचा, काढायचा, ठेवायचा, काढायचा. ओके. मग त्याची आई म्हणली, "अरे काय नाटकं सुरू आहेत, काय चाळे सुरू आहेत तुझे?" तर म्हणे, "अगं आई किती जोरात पाण्याचा आवाज येतोय." त्याची आई म्हणे, "आता तुला ते वेध लागलेत पाण्यामध्ये हं, हं. भिजायचे, मस्ती करायचे." तर तो जो वेटर आला होता सर्व्ह करायला, तर तो म्हणे, की "मॅम इथून 2 किलोमीटरवर समुद्र आहे, पण त्याला इतक्या दूरचा ओह! आवाज कसा येतोय?" म्हणजे असे पण खूप वाह! छान-छान अनुभव आहेत. मग तो साउंड सेन्स जेव्हा डेव्हलप होतो, तेव्हा हं. त्यांची ऐकण्याची क्षमता वाढते. ओके, जेव्हा ओके. त्यांचा व्हिज्युअल सेन्स डेव्हलप होतो, तेव्हा त्यांची बघण्याची क्षमता वाढते. येस. जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की ऐकणं, बघणं ह्याची क्षमता वाढते. तसंच अजून
हा कोर्स केल्यावरती कुठल्या अंगाने त्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलपमेंट होत राहते? येस. हा कोर्स केल्याने ना आपल्या प्रत्येक अवयवांची क्षमता वाढते. जसं हं, हं. आत्ता सांगितलं, की त्यांचं व्हिज्युअल इंटेलिजन्स वाढतं, ऑडिटरी वाढतं. त्याच्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता वाढली, बघण्याची क्षमता वाढली. ऑटोमॅटिकली त्यांना एज्युकेशनमध्ये याचा फायदा होणार. हां. मेमरी छान वाढते त्याने. त्याच्यामुळे का बरं? कारण लाँग टर्म गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे आपली जी मेमरी आहे ती जास्त जीबीची होऊन जाते. ओके. हां. हां, तर स्टोरेज वाढतं. स्टोरेज वाढतं. तर त्याच्यामुळे ते लाँग टर्म गोष्टी लक्षात राहतात. अभ्यासामध्ये खूप छान फायदा होतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याचा छान फायदा होतो. आणि अदर ॲक्टिव्हिटी म्हणजे आता सपोज कलरिंग काही मुलं करतायत हं. वगैरे, तर त्यांना ते कोणतं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, मी कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, ही क्रिएटिव्हिटी पण त्यांची वाढते. ओके, ओके, येस. ओके. हं, पण मग अर्थात म्हणजे मी ॲक्चुअली तुमचे व्हिडिओ पण बघितलेत, की हं. मुलं डोळ्यावर पट्टी बांधतायत आणि न बघता कलर म्हणा, हो. काही वाचणं म्हणा, नंबरचं रीडिंग म्हणा, हे करतात. मग समजा एखादा विद्यार्थी हे शिकला आणि त्याला एक्झाममध्ये समजा अ, चांगल्या मार्काने जर पास व्हायचंय, सो ह्याचा वापर करून तो टॉप येऊ शकतो का? येऊ शकतो. पण कसं आहे, अगदीच तुमचा मुलगा एव्हरेज आहे, म्हणजे अगदीच तो 40-45% मध्ये आणि तुम्ही अगदी अपेक्षा करतायत, की तो 90च्या पुढे जावा. हां, एकदम म्हणजे इट इज नॉट मॅजिक. ही जादू नाहीये, हां. की तुम्ही अगदीच जॉइन केलं आणि लगेच ट्रिमेंडस चेंज झाला आणि लगेच हे झालं. बट 1-2 स्टेप तो नक्कीच पुढे जाईल. ओके. म्हणजे जर तो 50-55 60 पर्यंतचा जर तो स्टुडंट असेल, हं, तर अगदीच तो 70-80 पर्यंत नक्की जाऊ शकतो. ओके, 80 पर्यंतचा असेल, तर तो अगदीच 90 अबोव्ह जाऊ शकतो. ओके, म्हणजे तेवढा फरक तर त्याच्यामध्ये पडतो. ओके, ओके. हं. पण अगेन मला एक क्युरिओसिटी अशी येते, की डोळ्यावर पट्टी बांधली आहे, बघत नाहीये. तरी कलर ओळखणं, ही जी कला आहे, ही एक्झॅक्टली याच्यामागे सायंटिफिक काय कारण आहे? अ, आपलं जे थर्ड आय आहे, ओके, म्हणजे आपल्या दोन्ही आयब्रोजच्या मध्यभागी. हं, तर हे जे आहे इथूनच आपली इंट्युशन पॉवर वाढते. म्हणजे हे थर्ड आय जे आहे ते हं, ॲक्टिव्हेट होतं. हं, या थर्ड आयला काय-काय रिलेट करतं? ऐकण्याची क्षमता, बघण्याची हं. क्षमता, फिजिकल ॲक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर हे आज्ञाचक्र, आज्ञाचक्र म्हणजे काय? प्रत्येक चक्रांना आज्ञा देणारं चक्र. ओके. हां, म्हणजे प्रत्येक चक्रांना कंट्रोल करणारं चक्र. हां, म्हणजे ह्याला मास्टर चक्र पण आपण म्हणतो. मग हेच जर तुमचं ॲक्टिव्हेट झालंय, तर प्रत्येक चक्राला रिलेट असणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही त्याचे कॅरेक्टर्स आहेत, तर ते तुम्हाला बरोबर त्या गोष्टी येणारच, असं होऊन ओके. जातं. म्हणजे थोडक्यात आज्ञाचक्रावरती हे डिपेंडंट आहे पूर्णपणे. येस. पण मग तुम्ही जेव्हा स्वतः विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवता, कोचिंग करता, त्याच्यामधल्या 1-2 टेक्निक सांगा, की जेणेकरून ते टेक्निक वापरल्यामुळे ह्या गोष्टी करायला खूप सहज त्यांना सोपं जातं? अगदीच. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रेन जिम्स. तर ब्रेन जिम म्हणजे काय? आता आपण म्हणतो म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच, की आपण उजव्या हाताचा जितका उपयोग करू, तर हं, आपला डावा मेंदू जो आहे तो हं. तितका जास्त कार्यरत होतो. डाव्या हाताचा उपयोग केला तर उजवा मेंदू होतो. ओके. आणि जेव्हा आपण दोन्ही हाताची जेव्हा आपण मूव्हमेंट करू, तर हं. तेव्हा दोन्ही मेंदू आपले जे ब्रेन आहे तर ते ॲक्टिव्हेट होतील ना. तर मग हां. आपण ह्या कोर्समध्ये काही ब्रेन जिम्स घेतो आणि जसं की मी करून दाखवते. आता या हाताने मी 2 करतीये. हं, या हाताने स्पायडरमॅन हं. करतीये. तर या दोन्ही हाताच्या मूव्हमेंट ज्या आहेत या सोबत व्हायला हव्यात. मग ओके. इकडे 2 आहे आणि इकडे स्पायडर म्हणजे अपोझिट मूव्हमेंट्स आहेत या. हां. हा हात मी क्लॉकवाईज मूव्ह करतीये. हा हात मी अँटी क्लॉकवाईज करतीये. ओके, म्हणजे या मूव्हमेंट्स मला सोबत करायच्या आहेत. ओके, त्याचप्रमाणे दोन्ही हाताची मूठ आहे. इकडे माझा थंब आहे, इकडे लिटल फिंगर. तर ओके. अशा मूव्हमेंट्स असतात याच्यामध्ये मला कॉन्सन्ट्रेशनच लागतं तरच मला हे येणार. हां. कारण करेक्ट. हे आपण काहीतरी वेगळ्या मूव्हमेंट्स हां, करतोय ना हां. दोन्ही हाताच्या, बरोबर आहे. त्यामुळे. अजून अशा भरपूर साऱ्या ब्रेन जिम्स आहेत आणि त्यानंतर येतं मेडिटेशन. मेडिटेशन आपल्या ब्रेनला अगदी रिलॅक्स करतं, शांत करतं आणि आपल्या ब्रेनला अल्फा स्टेटमध्ये नेतं. ओके, अल्फा स्टेटमध्ये जेव्हा ब्रेन जातं ना, तेव्हा ते इतकं रिलॅक्स आणि इतकं जास्त शांत होतं, की जास्तीत जास्त त्यांची ग्रास्पिंग वाढणं, कॉन्सन्ट्रेशन वाढणं हे ओके, उपजत होतं. ओके. आणि सायंटिफिकली सांगायचं म्हटलं तर आपल्या ब्रेनमध्ये ॲमिगडाला म्हणून एक हं, अ, हे असतो, अवयव असतो छोटासा. हं. तर तो काय करतो, आपल्या हार्टकडून पंप झालेलं ब्लड आहे ते आपल्या हां, न्यूरॉन्सला पोहोचवतं हां, आणि जितकं आपल्या ब्रेनमध्ये, न्यूरॉन्समध्ये ऑक्सिजन पोहोचतो ब्लड थ्रू, हां. तर तितकं ते जास्त ॲक्टिव्ह होणार आणि तितकी जास्त आपली मेमरी वाढणार, आपण हॅपी राहणार आणि ओके. आपण रिलॅक्स राहणार. पण जेव्हा हा ॲमिगडाला जो आहे ना, तर हं, त्याच्यावर प्रेशर येतं. ते केव्हा येतं?
जेव्हा मुलं चिड करतात, जेव्हा स्क्रीनचा यूज जास्त करतात, ओके, जेव्हा ते खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहेत, हट्टी आहेत, तेव्हा तो अॅमिगडाला ना त्याच्या साइजपेक्षा जास्त फुलतो. ओके. मग जेव्हा तो फुलला, मग एखाद्या पाईपमधनं आपण पाणी टाकतोय आणि मध्ये हं, काही अडकलं तर पुढे नाही जाणार ना. करेक्ट. मग आपल्या हार्टकडून जे वर ब्रेनकडे जाणारं ब्लड आहे, त्या हं, हं. अॅमिगडालामुळे हवं तेवढं वर जात नाही ना. त्याच्यामुळे मग मुलांची चिड अजून वाढणार. मग मुलांना गोड खायची इच्छा होते. गोड ओके. खाल्लं की अजून जास्त त्यांची एनर्जी वाढते. मग ती एनर्जी कुठे रिलीज करणार, तर मग अजून चिड करणार. त्याच्यामुळे तुम्ही ओह! पहा, जे खूप अगदी हायपर ॲक्टिव्ह मुलं आहेत, त्यांना गोड कमी खायला सांगतात. ओके, बेकरी प्रॉडक्ट्स कमी खायला सांगतात. ते सगळं या गोष्टींवर वर्क करतं आणि ओके, या गोष्टी आपल्या कमी-कमी होऊन आपण पॉझिटिव्ह व्हायला लागतो. आपल्या विचारांमध्ये एक सहजता येते, शांतता येते आणि ओके. कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे येस. अर्थात तुम्ही आता ज्या एक्सरसाइज सांगितल्यात, त्या सर्वसामान्य मुलांनी घरी जरी केल्या, हो. तरी त्यांना फायदा होईल. अगदीच, अगदीच. मॅडमनी सांगितलं, की ह्या एक्सरसाइज ज्या आता त्यांनी करून दाखवल्यात, तुम्ही जर तुमच्या मुलाकडून करून घेतल्या, तर नक्कीच तुमच्या मुलामध्ये काही ना काहीतरी फरक जाणवेल. त्याची बुद्धिमत्ता शार्प व्हायला मदत होईल. सो नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही ट्राय केलंय, तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. येस. पुढे जाऊयात आता आपण, येस. की आता तुम्ही इतक्या वर्षापासून हा कोर्स करताय. हजारो विद्यार्थी तुमच्या हातून शिकून पुढे गेलेले आहेत. मग तुमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत, ते कुठल्या-कुठल्या कॅटेगरीतले आहेत किंवा तुमच्याकडे येणारे जे लोक आहेत, ते कुठल्या-कुठल्या वर्गातून येतात? 5 ते 20 वयोगट आहे. त्यामुळे या एज ग्रुपची मुलंच आपण जास्त घेतो. हां. त्यातली त्यात जरी म्हटलं ना, तर 5 ते 15 किंवा 16 या हं. वयोगटातल्या मुलांना वर्क करायला अजून जास्त सोपं जातं. ओके, हां. आणि भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही आपले 7-8 देशातले मुलं आपल्यासोबत कनेक्ट ओके, आहेत. त्यांना पण खूप छान फायदा होतो आहे त्यांच्या अकॅडमिकमध्ये ओके, किंवा बिहेवियरमध्ये पण, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये पण याचा छान फायदा होतोय. आणि म्हणजे पॉलिटिक्समधले पण लोकं कनेक्टेड आहेत, आध्यात्मिक ह्याच्यामधले पण आहेत, फिल्म इंडस्ट्रीमधले पण आपल्यासोबत ओके, कनेक्ट आहेत. येस. अ, मध्ये गोविंदगिरी महाराजांनी पण आपल्याला बोलवलं होतं त्यांच्या वेदश्री पाठशाळेमध्ये, ओके. आळंदीला आहे. तर त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. माझ्या हं, हं, विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. खूप वेगळ्या-वेगळ्या टेक्निकनी त्यांनी हे पाहिलं पडताळून, हं, की मुलं हे खरंच किती छान पद्धतीने करतात. ओके. आणि जवळपास 2 तास त्यांनी याच्यावर माझ्याशी चर्चा केली ओह! आणि खूप इम्प्रेस झाले ते. आणि ओके. त्यांच्या पाठशाळेतल्या मुलांना हे शिकवण्यासाठी मग त्यांनी इन्सिस्ट केलं. ओके, ओके. येस. म्हणजे अर्थात आध्यात्मिक जर काय म्हणतो ते विद्यार्थी जे कीर्तन शिकतात किंवा हो. अ, या क्षेत्रात आहेत, हां. पाठशाळेमध्ये त्यांना तर खूप गरज आहे. खूप, खूप, खूप. कारण की खूप मोठे-मोठे अध्याय असतात किंवा येस. ग्रंथ असतात त्यांना वाचायचे असतात. माझा एक स्टुडंट आहे. तर तो सामवेदाची एक्झाम देत होता शृंगेरीला. हं. तर तो भरपूर मोठा खंड आहे आणि ती एक्झाम कशी असते, की डायरेक्ट कोणतंही रँडम पेज काढणार आणि एक ओळ सांगणार आहे आणि पुढचं तुम्ही वाचून सांगायचं. म्हणजे ते पाठांतर तुमचं किती आहे. तर ओके. हे ते ऑब्झर्व्ह करतात, बघतात. तर तो एवढा मोठा खंड त्यांनी इतका सहजतेने सांगितला आणि भारतातून एकच जण शक्यतो पास होतं. हं, पण दोघा जणांमध्ये इतकं जास्त कॉम्पिटिशन होतं, की हिस्ट्रीमध्ये पहिली वेळ अशी हं. अशी आली, की त्यांनी दोघांना पण त्या वर्षी पास केलं. ओके, हं. ओके. म्हणजे अर्थात एवढा मोठा खंड आहे त्यातला कुठलाही सांगितलं समजा 405 नंबरचं पेज आहे आणि त्या पेजची सुरुवात ही आहे. तर ते पुढचं त्यांनी अख्खं पुढचं वाचून सांगणार. दाखवायचं. येस. ओके. हो. पण यासाठी ना गुरुकृपा पण लागते, थोडी साधना पण लागते. आता आपल्याकडे मुलं जे येतात ना, तर त्यांना अकॅडमिकमध्ये फायदा होईल. ते हं, मुलं शांत होतील, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, हं, अभ्यासाची आवड होईल. पण जर तुम्हाला इतक्या एक्स्ट्रीम लेव्हलला जर जायचं आहे हं, असेल, हं. तर तुम्हाला थोडंसं तुमच्या मागच्या जन्मीचं पण काहीतरी संचित लागतं. ओके, गुरुकृपा पण लागते आणि साधना तर लागतेच लागते. मग तुमची एवढी ओके. सगळी जर बॅकअप असेल, हं. तर तुम्ही खूप एक्स्ट्रीम लेव्हलला पण जाऊ शकता. आता मला एक सांगा, हा जो कोर्स आहे, हं. ब्रेन ॲक्टिव्हेशन जे आहे, ते एक्झॅक्टली कोणी-कोणी केलं तर जास्त फायद्याचं आहे? मुलांबद्दल तर आहेच. अजून कोणी केलं तर जास्त फायद्याचं आहे? अ, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्या मुलांसाठी याचा फायदा होतो. ओके. बरेच नीट आणि जेईई प्रिपरेशन करणारे मुलं पण हं. आपल्याकडे जॉइन होतात. पण ते कार्ड वगैरे ओळखणं वगैरे याच्यामध्ये आम्ही फार वेळ घालत नाही. कारण ओके, हां, त्यांना मग ब्रेन जिम घेणं, मेडिटेशन घेणं, मेडिटेशन झालं की बंद करायचं आणि लॉग आउट करायचं आणि अभ्यासाला लागायचं. म्हणजे जो हार्ड चॅप्टर आहे ना, ते मुद्दामून काढून ठेवतात हं. बाजूला, की नाही मला मेडिटेशन झालं की आधी हा करायचा आहे. म्हणजे त्यांना ते ओके, लक्षात राहण्यासाठी खूप छान फायदा होतो याचा. ओके, ओके. येस.
तुम्ही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी पण याचा फायदा आहे असं म्हणताय. पण आपण बघतो, की या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काही मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात हं. आणि काही मुलं आत्महत्याही करतात असं आपण बघतो. हो, न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला करेक्ट. मिळतं. मग त्या मार्गाला मुलं जाऊ नयेत म्हणून काय टेक्निक आहेत का? येस, नक्कीच. सगळ्यात पहिले तर मुलांनी मेडिटेशनची सवय अगदी लहानपणापासूनच लावायला हवं. हां, अ, ते खूप जास्त हेल्प करतं. त्याच्यासोबत काही टॅपिंग टेक्निक्स असतात. ओके. तर त्याचा खूप छान फायदा होतो. म्हणजे काय आहे, आता सपोज माझे हे फिंगर टिप आहे, तर हं, त्याचा यूज करून हे असतं. आता हा जो पॉइंट आहे, हं. तर इथे टॅप करायचं आणि म्हणायचं, की माझ्या मनामध्ये जी एक्झामची भीती आहे, ती माझ्यामधून निघून जात आहे. ओके. त्याच्यानंतर हेच फिंगर्स जे आहेत, हे आपण इथे टॅप करायचंय. डोक्यावर टॅप करायचं आणि प्रत्येक टॅपिंगच्या वेळेस म्हणायचं, माझ्या मनामध्ये एक्झामच्या रिलेटेड जी काही भीती आहे, ती माझ्यामधून निघून या ब्रह्मांडात विलीन होत आहे. मी खूप ओके. शांत आणि स्थिर होत आहे. मग परत इथे टॅपिंग करताना तेच म्हणायचं. परत डोळ्याचे खालचे हे पॉइंट्स पण महत्त्वाचे आहेत. सेम वाक्य म्हणायचं, माझ्या मनातील भीती निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. मी खूप शांत आणि स्थिर फील करत आहे. हे पॉइंट हे करणार, टॅप करणार. नंतर गळ्याला करणार. नंतर दोन्ही आपण इकडे आर्म्सला वगैरे पण हं. शोल्डरला करणार आणि हे झाल्याच्या नंतर डोळे बंद करायचं आणि फील करायचं, की मी खूप शांत आणि स्थिर आहे आणि इमिडिएटली तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं इथे. ओके, ओके. येस. वाह! वाह! म्हणजे इव्हन जे डिप्रेशनचे काही क्लायंट असतात, ते पण येतात माझ्याकडे, तर त्यांना पण आम्ही सांगतो. पण त्यामध्ये आम्ही काय सांगतो, की तुमची जी भीती आहे त्याला हं. एक कलर द्या. म्हणजे ओके. आता सपोज माझ्या मनातली भीती आहे, मी त्याला ब्लू कलर दिला आणि 1 ते 10 मध्ये मी त्याला समजा 6 रँक दिली आहे. हं. तर मग हे टॅप करताना म्हणायचं, की माझ्या मनामधील ब्लू कलरची 6 नंबरची जी भीती आहे, ती माझ्यामधून निघून या ब्रह्मांडात विलीन ओके, होत आहे. ओके. मग त्या 6 नंबरचा जे आपल्याला पेन असतो किंवा जो त्रास असतो, हं. तर तो हळू-हळू आपला 3 वर येतो, 2 वर येतो आणि लगेच जाणवतं ते, की हां, ओके. माझ्यामधलं हे निघून जातंय. ब्रह्मांडात विलीन होत आहे. ओके, ओके. येस. तर वाह! ही खूप छान टेक्निक आहे टॅपिंग टेक्निक. त्याच्यासोबत थोडीशी तुम्ही मंत्र साधना केलीच पाहिजे. म्हणजे हे हां, अगदी लहान मुलांपासूनच ही हं. गोष्ट हवी. कारण मंत्र साधनेने ना एक आपला ऑरा खूप क्लीन होतो हां. आणि ते खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की आपल्या मनामध्ये एखादा थॉट असेल, तर तो ब्रह्मांडात जातो आणि रिबाउंड होऊन आपल्याकडे हं, येतो. हं. मग हा आपला जितका ऑरा क्लीन असतो ना, मग क्लीन गोष्टीच आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. आपले ओके. चांगले विचारच आपल्या मनामध्ये राहतात. चांगली लोकच आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन चांगल्या मार्गावरच आपण जायला ह्याचा फायदा होतो. हां, हां. तर मंत्र साधनेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज म्हणायला हवं. ओके. त्याच्यासोबत गुरुची उपासना तर करायलाच हं, हवी. जी मुलं अभ्यासात हुशार आहेत, पण कॉन्फिडन्स कमी आहे, त्यांनी हनुमानाची उपासना करायला हवी. हं. मग तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, हनुमान स्तोत्र म्हणा, तर त्यांनी कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा आणि त्यांच्या ओके. हुशारीचा वापर होतो. आणि जी मुलं आहेत खूप अग्रेसिव्ह आहेत, पण अभ्यास करत नाही, म्हणजे बोल्ड खूप आहेत. हं. म्हणजे 2+2 5 सांगतील, पण अगदी बिनधास्त सांगतील. म्हणजे ओके. चुकीचं सांगतील, हां, पण हां. बिनधास्त सांगतील. म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स लेव्हल चांगलं आहे, पण त्यांचं अभ्यासामध्ये जास्त हे नाहीये. तर मग त्यांना आपण गणपतीची उपासना सांगतो. मग ओके. तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा किंवा हं, ओम ह्रीम लंबोदरान्मा हा मंत्र खूप छान आहे बुद्धिवर्धक. आपल्या दाताच्या मागचा जो टाळू असतो ना, हं, तर तो जो पॉइंट आहे, तर तो आपल्या ब्रेनला चार्ज करतो. जसं आपण फोन चार्ज करतो ना, हं. तसं आपल्या ब्रेनला जर चार्ज करायचं असेल, तर दाताच्या मागे टाळूला जिथे आपण हॅमरिंग करतो, हां. ऱ्हीम, ऱ्हीम हा जेव्हा बीजमंत्र म्हणायला जातो, ओके, तेव्हा ब्रेन आपोआप चार्ज व्हायला लागतं. ओके. त्याच्यामुळे ओम ह्रीम लंबोदरायण महा हा जो मंत्र आहे, हं. तर हा बुद्धिवर्धक आहे. हा विद्यार्थ्यांनी म्हणायलाच हवा. ओके. इव्हन एक्झामला जाताना जो एक फिअर असतो ना, हं. तर तो घालवण्यासाठी तुम्ही अ, गोरक्षनाथाचा मंत्र म्हणा. तो पण खूप जास्त मॅटर करतो. म्हणजे भीती निघून जाते आपल्यामधली ओके, आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर जो पेपर आपण पाहतो ना, एक कॉन्फिडन्स असतो मनामध्ये. ओके. बरेच मुलं अभ्यास खूप छान करतात, पण हातामध्ये पेपर राहिला की अर्ध्या गोष्टी विसरून जातात. हां, हां. तर ते येत असतं, पण तो फिअर असतो आणि हं. फिअरमुळे या गोष्टी होतात. तर ओके. नवनाथांचा मंत्र म्हणून तुम्ही जर घराबाहेर गेलात, तर हा एक कॉन्फिडन्स राहतो. ओ नवनाथाचा जो मंत्र आहे, ओम गोरक्ष जालिंदर चर्पटस्य अडभंग कानिफ मच्छिंद्र आज्ञा चौरंगी रेवा नच भर्तृ संज्ञा भूम्यां बभूर्भुः नवनाथ सिद्धः. हा ओके. नवनाथाचा मंत्र आहे. हा खूप इफेक्टिव्ह आहे आणि हा म्हणला तर मुलांना नक्कीच फायदा होईल.
त्याच्यासोबत सरस्वती देवीचा एक मंत्र आहे. हं. हा अभ्यास करण्याच्या पूर्वी म्हणायचा. ओके. म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसतायत, तर हात जोडून गणपती बाप्पाची, गुरूंची हं. उपासना करायची आणि ओम ऐं अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती अप्रशस्ता इव स्मसी प्रशस्ती मम मनस्कृती. ओके. हा सरस्वती देवीचा मंत्र म्हणून मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ना, तर तुम्हाला लवकर लक्षात येईल किंवा एक शांत चित्ताने आपण अभ्यासाला लागतो हं, हं, हं. आणि खूप छान फायदा होतो. म्हणजे ओके. हा स्पिरिच्युअल टच जो आहे ना, तो मुलांना हवाच. म्हणजे जे पुढे जाऊन डिप्रेशन येणं वगैरे हा जे हं. प्रकार आपण पाहतो ना, ते होणार नाही. आणि ओके. मंत्र साधना रोज एक माळ जप मुलांनी करायलाच हवा. बरं. त्यानी कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हातातलं मणी आपण ओढतोय ना, हं, हं. त्यानी कॉन्सन्ट्रेशन वाढतं मुलांचं आणि ऑरा क्लीन होतो. ओके. त्याच्यामुळे मंत्र साधना ही मुलांना खूप खूप जास्त हेल्प करते अभ्यासासाठी. पण येस, अगेन हे सगळं स्पिरिच्युअलमध्ये येतं करेक्ट. आणि आपले काही सबस्क्रायबर आहेत जे ह्या गोष्टी मानत नाही. पण मग ह्या गोष्टी करणं का गरजेचं आहे? आणि त्याने ह्या गोष्टी केल्या म्हणजे त्या मुलाने समजा ह्या गोष्टी केल्या, तर एक्झॅक्टली सायंटिफिकली काय बदल होणार आहे? जरा हे सांगा ना? अ, मला तुम्हीच एक उत्तर द्या. आपण भगवंताच्या चरणावर एक फूल वाहतोय. तर हां. आपण अगदी सुकलेलं असं फूल वाहू का? कधीच नाही. नाही. जे अगदी उमलतंय, जे छान कळी आहे किंवा हं. छान फुललेलं फूल आहे, ते आपण वाहू ना. मग करेक्ट. आपण या स्टेजला आहोत, की आपण एक फुलतोय. हं. आपण एक छान फूल आहोत आणि ते जर आपण भगवंताच्या चरणावर समर्पित केलं, तर तो जन्म सार्थक लागणार आहे आपला. हां. बऱ्याच जणांना वाटतं, की अरे लहानपणापासूनच या गोष्टी कशाला? मोठं झाल्यावर हे करायचंच आहे हां. किंवा सीनियर सिटिझन झाल्यावर हे करायचंच आहे. पण तेव्हा करून मग त्याचा तेवढा उपयोग नाही होणार ना. हां. म्हणजे एक स्टेबिलिटी येण्यासाठी, एक चांगल्या गोष्टी म्हणजे आपलं स्पिरिच्युअल टच राहण्यासाठी हं. या गोष्टी लहानपणापासून अंगवळणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता जी मुलं तुमच्याकडे शिकतायत, तर त्या मुलांना शिक्षण घेता त्यांचे जे पालक आहेत, त्या पालकांचा ह्याच्यामध्ये काय रोल असायला हवा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्चुअली सर. कारण मी म्हटलं ना, हे मॅजिक नाहीये, की तुम्ही हां. मुलांना इकडे ॲडमिशन दिलं आहे आणि लगेच मुलांमध्ये चेंजेस झालेत. कारण मुलं माझ्याकडे फक्त 1 तास असतात. बाकीचा पूर्ण वेळ जो आहे तो हां. पालकांकडे असतात. मग पालकांचं त्यांच्यासोबतचं जे इंटरॅक्शन आहे, ते कोणत्या पद्धतीने बोलतात, त्यांच्याशी हं. कसं वागतात, हे खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे तुम्ही मुलांना जे रागवून बोलता, तर हं. ते रिबॉन्ड होऊन मुलं तुम्हाला तसंच प्रतिसाद करेक्ट. देणार ना. हां. त्याच्यामुळे तुमचं मुलांसोबत बोलणं जे आहे हे पोलाइटलीच हवं. म्हणजे अगदी ऑब्व्हियस आहे, की घरामध्ये पण तुम्हाला खूप कामं असतात, बाहेरचं पण करायचं असतं. आता घरातली लेडीज आहे ती तर मल्टीटास्किंग असते. करेक्ट. हो. तर एक लेव्हल अशी येते, की तिचे पेशन्स संपतात आणि ते हां. थोडंसं कुठेतरी पेशन्स संपून रागवून वगैरे मुलांना बोलतात. हं. पण थोडंसं आपण आपल्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला मुलांची डेव्हलपमेंट चांगली हवी आहे तर. ओके. हां, म्हणजे आपण मुलांना छान नरिश करतोय बाबा, हां. पण इकडनं तेवढं आपल्याला जर भेटत नाहीये. हां. पालकांकडनं तेवढा रिस्पॉन्स मिळत नाहीये. म्हणजे कंटिन्यू ते निगेटिव्हच बोलतायत. "तू असाच आहे, तू ओके. तसाच आहे, तुला हे नाहीच येत, तू हे नाहीच करत." हे जर कंटिन्यू बंबार्ड झालं त्यांच्या ब्रेनवर, हं. तर त्यांच्या सबकॉन्शियस ब्रेनमध्ये तेच राहतं, की माझी आई ओह! म्हणतीये मला हे येत नाही, म्हणजे मला येतच नाही. ओके. आता सपोज मुलं समजा एखादी भाजी खात नाहीयेत, पालकची भाजी खात नाहीयेत आणि आई सारखं सांगते, की "अरे, हा भाज्याच खात नाही, हा असाच करतो, हा तसाच करतो. कोणाचा फोन आला तरी तेच बोलणार. कोणी घरी आलं तरी हा जेवतच नाही." आणि कधी काय झालं, समजा एक छानसं ताट आहे, त्याच्यामध्ये खूप छान-छान भाज्या आहेत. मग त्याची इच्छा होते, की "अरे, मी हे आज खावं." हं. पण त्याचं सबकॉन्शियस ब्रेन काय म्हणतं, "अरे, नाही, मी हे खात नाही." मग तो ओह! नाही खाणार ती गोष्ट. मग हे तुम्ही मुलांच्या मनावर बिंबवताय. एक छानसं उदाहरण देते. हं. तुम्ही जर घरामध्ये 2 प्लांट आणले, अगदी सेम आहेत. एक तुम्ही एका रूममध्ये ठेवा आणि एक दुसऱ्या बाल्कनीत ठेवा किंवा हां. दुसऱ्या रूममध्ये. एका झाडाला ना पाणी घालताना रोज म्हणा, की "अरे, मी तुला आणलं तर माझ्या घरामध्ये खूप छान वाइब्स येतायत हं. आणि तू आल्यापासून खूप प्रसन्न वाटतंय हं. आणि माझा मूड पण तुझ्याकडे पाहून खूप फ्रेश होतोय." अशा हां. खूप छान पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणून तुम्ही त्या झाडाला पाणी घाला. आणि सेम जे दुसऱ्या रूममध्ये तुम्ही झाड ठेवलंय, त्याला पाणी घालताना म्हणा, की "माझ्या घरात तुला पाणी देते, तर माझ्या घरातलं पाणी वेस्ट होतंय. उगाचच तुला आणलं. माझ्या घरातली जागा पण उगाचच वेस्ट होतीये." हं. असे निगेटिव्ह व्हायब्रेशन. सेम झाडं आहेत, सेम वातावरण आहे, सेम आहे. पण तुम्ही त्या कोणत्या व्हायब्रेशननी पाणी घालतात ना, निगेटिव्ह ओह! व्हायब्रेशनवालं झाड 8 दिवसाच्या आत जळालेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे ते ओके. हे होईल.
आणि जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवालं झाड आहे ते खूप छान फुलेल. त्याला लवकर फुलं येतील. ते तुम्हाला अजून छान जाणवेल त्याच्यामधला बदल. तर ओके. हे झाडांमध्येच एवढा फरक पडतो, तर आपल्या मुलांमध्ये का नाही पडणार? त्याच्यामुळे आपली पॅरेंटिंग जी आहे ना, ही खूप जास्त मॅटर करते मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी. तर मॅडमनी खूप आता सुंदर हे एक्सप्लेनेशन दिलंय, की समजा तुम्हाला तुमच्या मुलाला तुम्हाला हवं तसं घडवायचं असेल, तर पॉझिटिव्ह बोलणं किती गरजेचं आहे. जसं एखादं झाड तुमच्या बोलण्याने मरू शकतं, हे तर आपलं मूल आहे. त्याला जर तुम्ही सारखं निगेटिव्ह बोललात, तर तुम्हाला हवा तसा तो मुलगा डेव्हलप होणार नाही, हे क्लिअर आहे. येस. अगदीच. येस. तर पुढे जाऊयात आपण. येस सर. हं. मला थोडंसं अजून जी मुलं लहान-लहान मुलं आहेत त्यांच्याविषयी विचारायचं आहे, की काही मुलं खूप अग्रेसिव्ह असतात, पालकांचं अजिबात ऐकत नाहीत, उलट उत्तर देतात. मग अशा पालकांनी तो मुलगा शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे? हा पण खरंच खूप महत्त्वाचा आणि सगळीकडे चर्चेतला विषय हां. आहे. मुलांना ना ओंकाराची सवय लावायची. रोज 11 ओके. वेळेस ओंकार म्हणायचा. हं, त्यांनी आपले नर्व्ह शांत होऊन मुलं शांत व्हायला लागतात. पण त्यासोबत एक टेक्निक इतकी मस्त आहे ना, तर ती स्पेसिफिकली आईनी केली तर जास्त बेटर. आई किंवा बाबा दोघांनी करू शकतात. हं. तर मुलं जेव्हा झोपतात ना, तर तेव्हा एकदम शांत म्हणजे त्यांचं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जागं असतं. हां. बाकी ते पूर्ण छान झोपलेली असतात. हं. तर अशा वेळेस मुलाच्या आज्ञाचक्रावर एक हात ठेवायचा आणि हार्ट चक्रावर म्हणजे एक हात कपाळावर आणि एक हात छातीवर हं. आणि असा हात ठेवून डोळे बंद करून मुलांना अफर्मेशन पास आउट करायच्या, की माझा मुलगा खूप शांत होत आहे, स्थिर होत आहे. त्याच्यामधील मोबाईल पाहण्याचं ॲडिक्शन निघून जात आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. त्याच्यामधली सगळी चिडचिड निघून जात आहे आणि निघून या ब्रह्मांडात विलीन होते. ओके. हे असं म्हणून म्हणायचं आणि आपल्याला जे काही हवंय हं. मुलांकडून, तो जेवणाचा प्रॉब्लेम असेल, बिहेवियरचा प्रॉब्लेम असेल, व्हॉटएव्हर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, तर ते त्याच्यातून निघून जातायत. हे तुम्ही हार्ट चक्र आणि आज्ञाचक्र या दोन्ही चक्रांवर हात ठेवून पॅरेंटनी जेव्हा हे अफर्मेशन देतात ना, ते ओके. खूप लवकर वर्क करतात. ओके. 21 दिवसात तुम्हाला खूप छान त्याचा फायदा होतो. ओह! वाह! याच्यासोबत अजून एक वॉटर टेक्निक आहे. म्हणजे रात्री झोपताना आता जी मोठी मुलं आहेत ते स्वतः करू शकतात. हं. अगदी 9वी-10वी ची मुलं, 8वी च्या पुढची मुलं करू शकतात. हं. अ, अ, सपोज जर एखादा विषय त्यांना अवघड जातो. आता सपोज मॅथेमॅटिक्समध्ये त्यांना प्रॉब्लेम येतोय. तर अशा वेळेस ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. एक हात वर आणि एक हात खाली ठेवायचा. डोळे बंद करायचे आणि मग आपल्या अफर्मेशन पास आउट करायच्या. की ओके. मला मॅथेमॅटिक्स हा विषय आता खूप सोपा जात आहे. मॅथ्स माझा आता फ्रेंड झालेला आहे आणि माझ्या ज्या सगळ्या सिली मिस्टेक्स आहेत, तर त्या माझ्यातून निघून जात आहेत. म्हणजे हे अफर्मेशन तुम्ही पाण्यामध्ये पास आउट केले आणि ते हं. जर पाणी पिलं ना, तर त्याचा पण खूप छान फायदा होतो. ओके. इव्हन कोविडमध्ये 2-3 वर्ष म्हणजे 1.5-2 वर्ष कंटिन्यू सगळे ऑनलाईनच क्लासेस होते. हं. तर तेव्हा खूप नुकसान झालं मुलांचं. आणि ती जी मुलं आहेत, तर ती 8वी-9वी च्या मुलांना त्यांचं मॅथ्स आणि ग्रामर यामध्ये खूप जास्त वीक हां, राहत आहेत. हां. म्हणजे आता माझ्याकडे जे स्टुडंट येतात ना, तर त्यांना मी ही वॉटर टेक्निक जी सांगते अफर्मेशनची हं. टेक्निक, तर त्यांनी खूप छान त्यांना फायदा होतो. ओके. म्हणजे एक तो कॉन्फिडन्स येतो आणि अभ्यास करण्याची इच्छा होते, लवकर लक्षात राहतं. हे हं, हं. कुठे ना कुठे आपण आपल्या सबकॉन्शियस ब्रेनवरच वर्क करतोय ना. करेक्ट, तर करेक्ट. त्याच्यामुळे ही वॉटर थेरपी पण खूप छान आहे. मुलं लहान असतील, तर आईनी केलं तरी चालेल. असं पाण्यावर अफर्मेशन्स द्यायचे, की माझा मुलगा शांत होतोय, जे काही तुम्हाला वाटतं आणि हां. ते पाणी तुम्ही मुलांना प्यायला द्या. त्याच्यामुळे ओके. खूप छान फायदा होतो याचा. ओके, ओके, येस. ओके. पण मग हे अफर्मेशन किती वेळा म्हणायचेत आणि साधारण हे कधी म्हणायचेत? रात्री झोपताना जास्त इफेक्टिव्ह आहेत. सकाळी ओके. उठल्यावर पण म्हणू शकतो. कारण रात्री झोपतानाचा शेवटचा थॉट आणि सकाळी उठल्यावरचा पहिला थॉट हे 2 थॉट इतके जबरदस्त असतात, की हे हं. आपलं पूर्ण आयुष्य चेंज करतात. ओके. हां, पण आता हे मोठी मुलं फॉलो करू शकतात. लहान मुलं आहेत, तर ते कसं उठलं की आईलाच आवाज देतात करेक्ट. किंवा मग डायरेक्ट उठून पळून बाहेर येतात हां. वगैरे. तर मग अशा वेळेस आईने जरी डोक्यावर हात ठेवून म्हटला की माझा मुलगा खूप शांत होतोय, अभ्यास खूप छान करतोय. उठलं की पहिल्यांदा आपण मुलांना जवळ घेतोच. तर तेव्हा हा एक आपला थॉट जरी पास आउट केला त्याला, तरी खूप छान फायदा होतो याचा. ओके, ओके, ओके. वाह! येस. म्हणजे नक्कीच मला वाटतं ज्यांनी कोणी हा थॉट ऐकलाय, तर ते नक्कीच स्वतः ट्राय करतील घरी आपल्या मुलांसाठी आणि मला वाटतं नक्कीच याचा फायदा होतो. तुम्ही जर ट्राय करत असाल आणि जर फायदा होत असेल, तर कमेंट करायला विसरू नका. सो पुढे जाऊयात आणि येस. आता सगळ्यात महत्त्वाचा आपला पार्ट आलेला आहे, की आपल्याला डेमो हवा आहे.
की येस. इतक्या वेळ जर आपण चर्चा करतोय करेक्ट. ब्रेन ॲक्टिव्हेशन आणि या सगळ्या गोष्टींवरती, तर एक्झॅक्टली ते कसं होतं, मुलं कसं ओळखतात ते आपल्याला बघायचंय. सो आता आपण नक्कीच. डेमो घेऊयात. येस. येस. सो आपण आत्ता डेमो घेतोय. हा मॅडमचा स्टुडंट आहे. नमिश नाव आहे याचं आणि हा 5वी ला आहे. सो आपण आता लाईव्ह डेमो घेतोय. त्याला मी एक पुस्तक देणार आहे इंग्लिशचं आणि ते डोळ्यावर पट्टी असताना वाचून दाखवणार आहे. ओके? त्याच्या सो हातात आता हे दिसतंय तुम्हाला हे काय लिहिलेलं आहे. मी आता रँडम पेज काढले आणि तो हे वाचून दाखवणार आहे. My magic shell. Pink shells, white shells, and shells colored blue. Smooth shells, crinkled shells, old shells, and new. Stripped shells and plain shells lifted by the tide. My shell is magic. The sea sings inside. म्हणजे हे खरंच मॅजिक आहे. म्हणजे हे पेज त्याने आधी वाचलेलं नाहीये. का? तर हे पुस्तक माझ्या मुलीचं आहे. ती फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि तिचं हे बुक आहे. त्यातली ही पोएम आहे. मी रँडम पेज काढून त्याला दिलं होतं आणि त्यांनी एकूण एक शब्द करेक्ट वाचलेला आहे. तुम्हाला मी अगोदर दाखवलंच एक्झॅक्टली तो काय वाचतोय. तो खरंच मॅजिक आहे. सो आपण आता एक नेक्स्ट काहीतरी अजून एक पेज घेऊया. सो आता मी एक वेगळं देतोय ह्याच्यामध्ये. हो. मी काहीच बोलत नाहीये. अर्थात मी काय सांगतोय त्याला ऐकायला पण येणार नाही. फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि तो ओळखतोय का आपण चेक करूया. हे मी त्याला आता दाखवणार आहे आणि तो काय म्हणतोय, काय ओळखतोय आपण बघूयात. हात फिरव किंवा डिस्टन्स कसं आहे. Count and circle the correct numbers. पिक्चर्स कोणते कोणते असतात? Teddy bears, number 6. 2 cars. 9 pencils. 5 balls. 3 balloons. And 4 cups. वाह! म्हणजे खरंच मॅजिक आहे. सो त्याने एकदम करेक्ट ओळखलंय सगळं. सो आपण दुसरं अजून काहीतरी ट्राय करूया. आता त्याला हे पण नका सांगू की ही नोट कितीची आहे. आता सो आता ही नोट आपण दाखवतोय. तो ओळखतोय का बघूयात. ही नोट कितीची आणि याचा नंबर पण मला हवा आहे. Note 500 rupees. And number 8KH 031896. वाह! दाखवायचं. क्या बात है! ही एक्झॅक्टली नोट त्यांनी ओळखली आहे. नंबर सुद्धा ओळखलेला आहे. वाह! ग्रेट. ह्या स्टिक्स आहेत. त्याला माहिती नाही ह्या स्टिक्स कुठल्या आहेत, काय, कुठल्या कलरच्या काय आहेत. तर तो ओळखतोय का आपण बघूया. सो ही स्टिक कुठल्या कलरची सांग. Pink. ओह! Yellow. ओह! ही परत pink. ओह! ही Green. ओह! इकडे रेड, इकडे ब्लू. ओह! क्या बात है! वाह! म्हणजे खरंच मिरेकल आहे हे आणि इतकं सुंदर मॅजिकच म्हणतोय मी आणि आपल्या समोर आहे ते. एकच मिनिटात आपण एक पट्टी काढूयात. तुम्ही वाह! बघू दे मला 1 मिनिट. खरंच दिसत होतं का मला जर बघायचं. ॲक्चुअली काहीच दिसत नाही. हे समोर जे आहे हे पहिल्यांदा आतमध्ये असतं. त्याच्यामुळे
खालून दिसण्याचा काही संबंध येत नाही इथे. फोम आहे ते पण. फोम आहे हा. आणि सो मला हे 100% वाटतं की काही दिसत नव्हतं. सो आपण आता त्याला विचारूया त्याचे अनुभव काय आहेत. बेटा तुझं पूर्ण नाव सांग. तू किती वर्षापासून मॅडमकडे क्लास जॉइन केलेला आहे आणि तुझे एकंदर अनुभव सांग. तर माझं नाव नमिश मनीष शेट्टल. मी आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये आहे 5th स्टँडर्डमध्ये. तर मी जेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये होतो मी मॅमकडे आलो आणि तेव्हापासून माझं कॉन्सन्ट्रेशन, अकॅडमिक परफॉर्मन्स, एक्झाम्स, ऑलिम्पियाड एक्झाम्स, नॉर्मल एक्झाम्स ते खूप चांगले गेलेत. माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आणि माझा फोकस पहिल्यापासून खूप चांगलं झालं आहे. आणि आता 5th आणि 4thमध्ये स्कॉलरशिप असतं. तेव्हा मी स्कॉलरशिपचे 10 ते 12 पेजेस फक्त 10 ते 12 मिनिटामध्ये सॉल्व्ह करतो. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 पेज 1 मिनिटामध्ये. थँक यू. वाह! क्या बात आहे. मिनिष तुझ्यासाठी क्लॅप आहे खरंच. खूप सुंदर. तू जाऊ शकतोस. छान बोलला. तर मॅडम हे खरंच मॅजिक होतं. सो तुम्ही आत्तापर्यंत जे सांगत होता ते डेमो मी आणि प्रेक्षकांनी पण पाहिलेलं आहे. सो एक्झॅक्टली आता हे जेव्हा तुम्ही शिकवता सगळं, मुलगा जर इतक्या लेव्हलला ट्रेन होत असेल, तर खरंच त्याचं भविष्य उज्ज्वलच आहे. अगदीच. ह्याच्यात काहीच वाद नाहीये. सो याच्या व्यतिरिक्त आपण अजून काही शिकवतो का? किंवा हे शिकण्या अगोदर आपली काही एक पहिली स्टेज आहे का? किंवा काही प्रिपरेशन असतं का? येस. याच्यामध्ये ना मी मुलांना माझ्याकडनं एक गिफ्ट देते. ती म्हणजे DMIT टेस्ट. ओके. तर DMIT टेस्ट म्हणजे काय? डर्मेटोलॉजिकल मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तर बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं ना, तर जेव्हा 2nd ट्रायमेस्टर आहे म्हणजे 3रा ते 6वा महिना, तेव्हा बाळाचे फिंगरप्रिंट्स आणि ब्रेनचे लोब हे सोबत डेव्हलप होत असतात. ओके. त्याच्यामुळे आपण फिंगरप्रिंटवरून आपल्याला कळतं, की मुलांच्या कोणत्या लोबमध्ये किती न्यूरॉन आहेत आणि ओके. त्याच्यावरून कळतं, की त्याची स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी एक टेस्ट असते. हं. तर ती टेस्ट मी मुलांना माझ्याकडनं गिफ्ट देते. ओके. येस. तर सो हां, ती एक्झॅक्टली टेस्ट काय असते? ती कशी होते? जरा त्याविषयी सांगा ना? नक्कीच. ॲक्चुअली ही टेस्ट म्हणजे 71 पेज म्हणजे 71 पेजचा रिपोर्ट फक्त आपल्या मुलाचा असतो. म्हणजे ओके. इतक्या डीप गोष्टी आपल्याला आपल्या मुलाबद्दल कळतात. तर त्याच्यात सुरुवातीला येतात पर्सनॅलिटी. तर आपल्या मुलाचा स्वभाव कसा आहे? आता आपल्याला युजुअली वाटेल मला माझ्या मुलाचा स्वभाव माहीत नाहीये का? हं. बट आपल्याला काही गोष्टी चांगल्या माहीत असतात. पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या म्हणजे मुलांचे हिडन टॅलेंट असतील किंवा जी स्ट्रेंथ आहे ती बाय डिफॉल्ट वाढणारच आहे. हां. पण जी वीकनेस आहेत तर त्याच्यावर आपण लहानपणीच जर काम केलं, तर ते स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट होतील ना. आता याच्यामध्ये 4 पर्सनॅलिटी आहेत. जसं की 2 पर्सनॅलिटी आहेत. तर त्याच्यामध्ये आऊल आणि ईगल. तर हे मुलं ओके. खूप फोकस्ड असतात, टार्गेट ओरिएंटेड असतात. हं. थोडीशी स्टबर्न पण असतात. त्यांना परत-परत सूचना दिलेल्या आवडत नाही. 1-2 वेळेस आपण म्हटलं तर ओह! पेशन्सली ऐकतील. पण तिसऱ्यांदा सांगितलं की मग ते लगेच इरिटेट होतात. हं, तर हं. ही त्यांची ती पर्सनॅलिटीच असते. जसं की आऊल पर्सनॅलिटीचे मुलं जे आहेत ना, आऊलची मान कशी 360 डिग्रीमध्ये मूव्ह होते. हां. ही मुलं खूप अगदी चाणाक्ष असतात. ओके. आणि त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. म्हणजे जरी हॉलमध्ये बसलेत, तरी खालून कोण बोलवतंय का आपल्याला? हां. अजून आतमध्ये काय सुरू आहे? चारही रूममध्ये काय सुरू आहे? हे त्यांना एका जागेवर बसलेलं माहीत असतं. ओके. कारण त्यांचं लक्ष तितकं सगळीकडे असतं. मग त्यांचं जर हे टॅलेंट आहे, म्हणजे त्यांची जर ही पर्सनॅलिटी आहे, मग ही चांगल्या गोष्टीसाठी जर यूज झाली, हं. तर त्याचा फायदा किती होईल ना? करेक्ट. तर मग ही झाली टार्गेट ओरिएंटेड मुलं. आणि जे डव्ह आणि पीकॉक या 2 पर्सनॅलिटीची मुलं आहेत, तर ही थोडीशी पीपल ओरिएंटेड असतात. ओके. नेहमी लोकांचा विचार करणार, याला काय वाटेल, त्याला काय हां, हां. वाटेल? किंवा मग आपल्या बोलण्याने कोणी दुखणार तर नाही ना? आणि नेहमी कम्फर्ट झोनमध्ये मी आहे तसा सुखी आहे. ओके. हां, म्हणजे ठीक आहे बाबा मला 75 मार्क्स मिळतात ना, मला आनंद आहे त्याच्यामध्ये. हां. मग या मुलांना थोडंसं पुश करावं लागतं. म्हणजे जरी टॅलेंट असेल ना, तरी ते आहे त्यात समाधानी असतात. मग या ओके. पर्सनॅलिटीज कळतात आपल्याला आपल्या मुलांबद्दल, की आपल्या हं. मुलामध्ये काय आहे आणि आपल्याला कुठपर्यंत न्यायचंय. हां. त्याच्यानंतर येतं, की आपल्या राइट ब्रेनला 5 लोब असतात आणि लेफ्ट हं. ब्रेनला 5 लोब असतात. प्रत्येक लोबचं फंक्शन वेगळं असतं आणि तिथे पर्टिक्युलर न्यूरॉन्स असतात. हां. जसं की स्ट्रेंथ जी आहे मुलांची, तर पीपल स्मार्ट किंवा मग सेल्फ स्मार्ट. काही मुलं जी आहेत, तर ती सेल्फ स्मार्ट असतात. म्हणजे त्यांना आत्मविश्वास जबरदस्त आहे. हं. पण जर पीपल स्मार्ट ते कमी आहे हां, त्यांच्यामध्ये. हां. तर मग मला सगळं येतं, पण मला प्रेझेंट पण करता यायला पाहिजे ना. हां. मग या गोष्टी जर आपल्याला कळाल्या, की नाही माझ्या मुलामध्ये हे पीपल स्मार्ट थोडं कमी आहे.
मग आपण ते कसं इम्प्रूव्ह करू शकतो. मग ओके. याच्यावर प्रॉपर काउन्सिलिंग होते. हां. या रिपोर्टची काउन्सिलिंग पूर्ण 1 ते दीड तास फक्त पालक आणि मी. एका ओके. मुलाबद्दल एवढी चर्चा होते. मग आता जे पीपल स्मार्ट मुलं त्यांच्यामध्ये तो इंटेलिजन्स कमी आहे. हां, मग तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही मुलं म्हणजे पालकांना वेगळे-वेगळे टास्क सांगतो. हां, जर मुलं मुलं थोडी मोठी असतील 9वी-10वी च्या पुढची असतील, तर आम्ही म्हणतो की मुलांना सेल्स ऑफिसमध्ये न्या. भले की तुम्हाला नाही घर घ्यायचं, हां, पण मुलांना इंटरॅक्ट करू द्या, की तुमच्याकडे फ्लॅट कसे अवेलेबल आहेत, किती स्क्वेअर फीटचे आहेत, हां, अजून अमेनिटीज काय-काय देणार आहेत. याच्यामुळे काय होणार, मुलं जितके बोलणार, एक्सप्रेस होणार, तितका कॉन्फिडन्स वाढणार. कधी करेक्ट. कारच्या शोरूममध्ये जा. हां, नसेल हां, हां. कार घ्यायची तरी जस्ट मुलांना विचारू द्या, इंटरॅक्ट करू द्या, हां, की हां. याच्यामध्ये काय-काय फीचर्स आहेत. तुम्ही आम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळं काय देणार आहात. ओके. याच्यामुळे तुम्ही जितकं मुलांना एक्सपोज कराल ना, तितकं जास्त मग त्यांचं पीपल स्मार्ट जे आहे तर ते इम्प्रूव्ह होतं. ओके, ओके. येस. त्याच्यासोबत मग नंतर अजून एक लोब आहे त्याच्यामध्ये, की लॉजिकल इंटेलिजन्स. हं. खूप मुलं अभ्यास तर करतात, पण एक्झाममध्ये गेले की ब्लँक असतात हां, हां. किंवा सिली मिस्टेक्स खूप होतात. हं. कारण त्या लूपमध्ये त्यांचे न्यूरॉन्सच कमी आहेत. ओके. मग अशा पालकांना आपण सजेस्ट करतो, की मुलांना रुबिक क्यूब सॉल्व्ह करणं किंवा ओके. चेस वगैरे खेळणं. रिझनिंगचे बुक्स असतात, तर ते हं. थोडेसे आपण मुलांना जास्त प्रिफर करायचे. त्याच्यासोबत गणपतीची उपासना. कारण लॉजिकल इंटेलिजन्स हा जो येतो तो रूट चक्र, मूलाधार चक्राला ओके. रिलेट हां. करतो. मग मूलाधार चक्राला गणपती बाप्पाचं स्थान हं. आहे. मग गणपती बाप्पाची जर आपण उपासना केली, तर मूलाधार चक्र ॲक्टिव्हेट होतं. लॉजिकल इंटेलिजन्स पण त्यांचं चांगलं ओके, इम्प्रूव्ह होतं. ओके, ओके. त्याच्यानंतर इमॅजिनेशन येतं. म्हणजे हे ब्रेनचे जे एक-एक लोब आहे, मी थोडंसं त्याच्याबद्दल हां. अगदी थोडंसं हं, हं. एक्सप्लेन करते. इमॅजिनेशन मुलांचं चांगलं असणं पण गरजेचं आहे. बरोबर. तिथे जर न्यूरॉन कमी असतील, तर मग आम्ही पॅरेंटला सांगतो, की मुलांना ना रोज एका विषयावर तुम्ही बोलायला सांगायचं. म्हणजे ओके, गोष्टीची सुरुवात तुम्ही करायची, एंड त्यांना करायला सांगायचा. ओके. आता जर सपोज मुलाला सांगितलं, की "तू आज बीचवर गेलास आणि तिथं कोणीच नाहीये." हां. मग तिथे एक डॉल्फिन आला आणि त्याने तुला डीप सीमध्ये नेलं, तर तू काय करशील? मग कोणी मुलं म्हणतील, "मी शंख शिंपले उचलले." कोणी म्हणेल, "मी विष्णू बाप्पाला पाहून आलो." अ, कोणी म्हणेल, की "मी एक्वॅटिक प्लांट पाहिले, ॲनिमल पाहिले, आम्ही लपाछपी खेळलो." हां, व्हॉटएव्हर. हां. करेक्ट. पण त्याने काय होणार, त्यांचे इमॅजिनेशन वाढणार आणि हे हं. इमॅजिनेशन त्यांना अभ्यासात कामाला येतं. कारण जेव्हा 9वी-10वीचे जे आन्सर मोठे असतात, हं. 5 मार्काला वगैरे एक प्रश्न असतो. तर हो. याचे आपल्याला फक्त जर कीवर्ड्स माहीत असतील ना आणि आपलं इमॅजिनेशन जर चांगलं असेल, हां. तर मग हा फायदा आपल्याला ते उत्तर जे आन्सर आहे ते रंगवताना ओह! येतं. करेक्ट. जर 3 मार्काचा प्रश्न आहे, तर मला एवढंच लिहायचं आहे. हां, जर हां. 5 मार्काचा प्रश्न आहे, तर मला तो वाढवायचा आहे. मग हे तुमचं इमॅजिनेशन जे आहे ते इथे कामाला येतं. ओके. मग हा लोभ आहे. त्याच्यानंतर कायनेस्थेटिक येतं. हं. म्हणजे मुलाच्या तुमच्या शारीरिक हालचाली. आता तो जो लोभ असेल ना, मुलं नेहमी अशी हलत-डुलत बसणार. हां, 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 हां. लिहिताना, वाचताना पेन्सिल हलवणार, पेन हलवणार. ती मुलं शांत नसतातच. ओके. मग अशा मुलांना पालकांचा टच खूप जास्त गरजेचा असतो. मग मुलं हो. जर एखादी गोष्ट ऐकत नाहीयेत, मग त्या पालकांनी जर मुलाला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवलं, माया केली आणि हे आपण त्यांची माया करताना त्यांना जर काही बोललो, की हां, "बेटा आता तू खूप शांत झालास बरं का. हां. आता तू खूप छान जेवतोयस बरं का. आता तुझं अभ्यासामध्ये खूप छान कॉन्सन्ट्रेशन वाढलंय." ते होणारच. कारण ओह! तुमचा टच पण येतो आणि तुम्ही चांगले शब्द पण मुलाला बोलताय. त्याच्यामुळे ज्यांची कायनेस्थेटिक पर्सनॅलिटी आहे, तर त्यांना पॅरेंटचा टच गरजेचा आहे. मुलं अभ्यास ओके. करताना अधून-मधून जायचं, मुलाच्या डोक्यावरून हात फिरवायचं, भले की आपल्याला त्यातलं माहीत नाहीये. हां, हां, हां. पण नुसतं "अच्छा वाह! इतकं झालं का? चल आता छान पुढचं करून घे." हं, हं, फक्त हं. डोक्यावरून हात फिरवला ना, मुलांना ती स्ट्रेंथ येते आणि ते अजून छान हां, अभ्यास हां, करतात. हां. मग ही कायनेस्थेटिक पर्सनॅलिटी झाली. त्याच्यानंतर लँग्वेजेस वगैरे येतात. मुलांचे भाषाविषय कसे आहेत, ओके. त्यांची कम्युनिकेशन स्किल कशी आहे, त्यांचं स्पीच कसं आहे. मग तिथे पण आपण गाईड करतो, की जर चांगलं आहे तर ते वाढणार आहे. बट जर तिथे न्यूरॉन कमी आहे, ते तुमचं हं. वीक दाखवतंय. मग तुम्ही इम्प्रूव्ह कसं करणार? याच्यासाठी काही ओह! टास्क असतात. ओके. मग त्याच्यामध्ये म्युझिक पण येतं, दुसरा एक लोब आहे. हां, हां. मग म्युझिक इंटेलिजन्स पण खूप महत्त्वाचं आहे बरं का. हं, आता इथे की नाही म्युझिक ही एक थेरपी आहे. हं, तर त्यांनी पण आपल्याला एक शांतता मिळते म्युझिक ऐकलं की. हं, आता ज्या मुलांमध्ये म्युझिक हा जो लोब आहे, तर हा स्ट्राँग दाखवत आहे, हं. हा इंटेलिजन्स. तर आम्ही त्या पालकांना सांगतो, की मुलांना नकळत अभ्यास करण्याच्या पूर्वी अर्धा तास गाणी ऐकवा. म्हणजे ओह! मुलांना आपण म्हणतो, "बाबा अभ्यासाला बस," पण त्याचा मूडच नाहीये. आणि अशा वेळेस मला माहिती आहे, की माझ्या मुलाची स्ट्रेंथ सॉन्ग आहे, म्युझिक आहे. हां, मग हां. मी जर त्याची गाणी वगैरे लावली, तर मग मुलांची एनर्जी लेव्हल वाढते.
नंतर गाणे हं. बंद करायचे आणि बस बरं अभ्यासाला, पटकन बसणार मुलं. ओके, हं. ओके. माझी एक स्टुडंट आहे, त्यांना मी ही रेमेडी सांगितलेली. हं, त्यांचा एक एक्सपिरियन्स सांगते. तर त्यांच्या मुलीचा एस-एस-टीचा पेपर होता. हं. जवळपास 8-9 चॅप्टर होते आणि फक्त 40 मार्काला होता. हां. तर इतके सारे चॅप्टर आणि इतक्या कमी मार्काला मग त्या मुलीला कन्फ्युजन झालं, की मी एक्झॅक्टली अभ्यास काय-काय करू? ओके. तर मग तिची आई म्हणे, की "अगं बेटा तुझं झालाय ना राजा अभ्यास, का टेन्शन घेते?" पण तिच्या डोळ्यात कंटिन्यू पाणी, की "नाही मला भीती वाटते." हो. मग त्याने तिला काहीच बोललं नाही. पुस्तक बाजूला ठेवलं आणि छान गाणी लावली आणि हं, म्हणे, "चल माझ्यासोबत किचनमध्ये थोडंसं काम कर." हं. छान अर्धा पाऊण तास गाणी ऐकली. नंतर मग ते बंद केलं सॉन्ग्स वगैरे आणि म्हणे, "चल आता छान पटकन रीड कर. आपण संध्याकाळी बाहेर जाऊन येऊ, थोडी चक्कर मारून येऊ, तुला फ्रेश हं. वाटेल." आणि त्या पेपरला एस-एस-टीमध्ये ती क्लासमध्ये फर्स्ट आली. ओह! म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं, की आपल्या हं. मुलांची स्ट्रेंथ काय आहे, तेव्हा आपण वीकनेसवर मात करायला हे आपल्याला सोपं जातं. ओह! मग वाह! इथे ॲज अ म्युझिक जो लोभ आहे, तर तिथं आपल्याला ते कळतं. आता त्याच्यामध्येच एक लोभ असा आहे, की नेचर स्मार्ट. तर नेचर स्मार्ट म्हणजे काय? त्या मुलांना बाहेर गेले, की ते खूप फ्रेश फील करतात. हां, मग अशा मुलांना अभ्यास करताना आपण सजेस्ट करतो, की जर मुलाचा मूड नाहीये बाबा अभ्यासाचा, हां, तर मग मुलांना एक चक्कर मारून आणा बाहेर. मग हं. चल आपल्यासोबत भाजी आणायची, व्हॉटएव्हर काही आणायचं असेल तर एक चक्कर मारून आणायची. ओके. मग ते आले, की एकदम फ्रेश फील करतात. हं, हं. अजून आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा त्यांना कुठेतरी बाहेर नेचरच्या हां. ठिकाणी न्यायचं. जेणेकरून ती एनर्जी त्यांना पूर्ण आठवडाभर, महिनाभर पुरते. ओके. तर त्याच्यामुळे हे पण खूप छान मॅटर करतं आणि निसर्गासोबत राहिलेली मुलं खूप वेगळी डेव्हलप होतात. त्यांचं ओके. ऑब्झर्वेशन वेगळंच असतं. हं. त्यांचे सेन्सेस यूज करतात. त्याच्यामुळे ती डेव्हलपमेंट पण खूप छान होते. ओह! येस. वाह! म्हणजे अर्थात ही डी-एम-आय-डी टेस्ट केल्यानंतर तुमच्या मुलाचं एकूण त्याचं कॅरेक्टर काय आहे, आपल्याला हे क्लिअर होतं आणि अगदी. त्या हिशोबाने डेव्हलपमेंटला सोपं जातं. येस, येस. ओके. काउन्सिलिंग झाल्यावर तर बरेच पॅरेंट म्हणतात, की "मॅम तुम्ही अगदी आम्हाला आरसा दाखवला." म्हणजे अ, इतकी क्लिअर आपल्याला मुलांबद्दल कळतं. आता जे काही नवीन प्रेक्षक आहेत, म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्ये आहेच आहे. मलाही अगदीच. फर्स्ट टाईम हे कळालंय, की ओके. डी-एम-आय-टी टेस्ट काहीतरी असते. पण मग ही डी-एम-आय-टी टेस्ट प्रत्येक पालकाने करणं का गरजेचं आहे? याच्यामध्ये ना आपल्याला मुलांबद्दल ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी कळतात. हं. म्हणजे त्यांना कोणत्या पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे. मुलांची पर्सनॅलिटी कशी आहे. ॲक्चुअली ज्यांची मुलं जास्त चिड-चिड करतायत, हट्टी आहेत, तर त्यांनी ही जर टेस्ट केली, तर त्यांना कळेल की बायबोन त्यांच्या लोबमध्ये किती न्यूरॉन्स आहेत ओके, आणि त्यांना काम कुठे करायचं आहे. म्हणजे ओके. आपण रूट कॉज शोधणं गरजेचं आहे. हां, म्हणजे आपण फक्त झाडाच्या पानांवरच जर तुम्ही पाणी टाकतायत, हां, तर ते झाड डेव्हलप नाही होणार. तुम्ही हां. मुळाशी जितकं तुम्ही काम कराल, ओके, खत टाकाल, पाणी टाकाल, तेवढं ते झाड जे आहे ते छान ग्रो होईल. तर आपल्याला ओके. हे रूट कॉज माहीत असणं गरजेचं आहे, की माझा मुलगा असा का वागतोय? हां, असं का करतोय? तर मग आपण त्याच्यावर काम करू शकतो. ओके. पण अर्थात परत अजून लोकांचा असा प्रश्न असेल, की हं. सायंटिफिकली हे कसं सिद्ध होतं, की तुम्ही जे सांगताय, की ते लहान मूल तसंच आहे? आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले जे हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत, तर ते ब्रेनला रिलेट करतात किंवा ते सोबत डेव्हलप होतात. त्याच्यामुळे आपल्याला या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत, ह्या फक्त हाताच्या म्हणजे ठशावरून या आपल्याला कळतात आणि हे प्रॉपर त्या रिपोर्टमध्ये ते सायंटिस्ट हां. ज्यांनी ह्याचा शोध लावला आहे, तर त्यांची पूर्ण माहिती आहे. त्यांनी यात ओके, त्यांच्या थेअरीज पण आहेत. म्हणजे तो रिपोर्ट खूप सुंदर आहे. पूर्ण ओके, 71 पेजचा रिपोर्ट एकदम मायन्यूट गोष्टी आपल्याला कळतात. ओके, ओके, ही अशी मशीन असते. तर याच्यावरून आपण फिंगरप्रिंट जे आहेत ते कॅप्चर करतो. ओके. हां, म्हणजे अगदी आपले हे फिंगर टिप आहे हेच ठेवतो. हां, राइट, लेफ्ट आणि सेंटर असे इम्प्रेशन्स घेतो आणि मग नंतर ते रिपोर्ट जनरेट होतात आणि ओके. त्यावरून मग आपल्याला प्रॉपर सगळ्या माहिती कळते मग आपल्याबद्दलची. आपण एकाच बोटाची घेतो, की नाही, सगळ्या बोटांची? पूर्ण 10 बोटांचे 30 इम्प्रेशन्स होतात ते. ओके, ओके, ओके. येस. ही जी डी-एम-आय-टी टेस्ट आहे, सो एक्झॅक्टली ह्याचा उगम कुठून झाला? किती वर्षापासून हे सुरू झालेलं आहे? अच्छा. हे तर बऱ्याच वर्षांपासूनची टेस्ट वगैरे घेतात. मी सुरू करून फक्त 6 वर्ष झाली आहे. ओके, हां. आणि काउंसलर महत्त्वाचा आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात, की ही टेस्ट केल्यावर बरचसं कन्फ्युजन वाढतं वगैरे. ओके, हां. पण तुमचा काउंसलर कसा आहे ना, हे मॅटर करतं. ओके. जर तुमच्या काउंसलरला प्रॉपर नॉलेज नाहीये हं, आणि तो मग काहीतरी तुम्हाला हां, असं करून बघा, असं करा. मग ते तुमचं कन्फ्युजन वाढणार. हं. तुमचा काउंसलर जर प्रॉपर असेल,
तर तो तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, "नाही, तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही असंच हां. करायचं." ओके. त्याच्यामुळे ते खूप जास्त मॅटर करतं. ओके, हं, हं. ओके, ओके. येस. मग आता 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यात. काही महिन्यात रिझल्ट लागेल. मग त्या मुलांना भविष्यात कुठल्या करिअरमध्ये जायचंय, हं. हे आपण या टेस्टमधून समजून घेऊ शकतो का? अगदी. म्हणजे ही टेस्ट करायला येण्यामागचं क्राउड जो आहे ना, तो याच्यासाठीच जास्त आहे. ओके. आणि ते टेस्ट केल्यावर काउन्सिलिंगच्या वेळेस मग पालकांना वाटतं, "अरे, मी लहानपणीच करायला हवं होतं." म्हणजे मग ओह! मला या गोष्टी कळायला असतात. म्हणजे त्यांना करियर चूज करण्यासाठी तर फायदा होतोच होतो. हं. बट आपल्याला मुलांना मोल्ड करायला लहानपणी आपण जितक्या लवकर ही टेस्ट करू, तितक्या लवकर फायदा होतो. ओके, तर याच्यामध्ये करियर ऑप्शन्स आपल्याला खूप छान कळतात. ॲक्युरसी याची खूप चांगली आहे. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले येतं, की सायन्स, कॉमर्स आणि आर्ट हं, याच्यापैकी 2 कॅटेगरी ते सांगतात, की तुम्ही या दोन्हीमध्ये जाऊ शकता. हं. आणि त्याच्यानंतर मग खूप साऱ्या फील्डवर त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे ओके. मेडिकल जरी असेल, तरी मग तिथे सर्जनला काही पर्टिक्युलर रेटिंग आहे. अजून मेडिकल ओह! ऑफिसरला रेटिंग आहे. अजून फूड इन्स्पेक्टरला म्हणजे हे त्या रिलेटेड जे आहे, तर ते पूर्ण रेटिंग वेगळी आहे. ओके. इंजिनिअरिंग असेल तर प्रोडक्शन आहे, मेकॅनिकल आहे, केमिकल आहे. हां. तिथे पण क्लासिफाय केले, की तुम्ही याच्यामध्ये पण अजून कोणती ब्रांच चूज करू ओह! शकता. ओके, ओके. वाह! म्हणजे येस. अर्थात जे मुलं आत्ता 10वी-12वी ज्यांनी आत्ता परीक्षा दिली आहे, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला जर तुमचं करियर निवडायचं असेल, तर तुम्ही एकदा डी-एम-आय-टी टेस्ट नक्की करून घ्या. जेणेकरून तुझं कन्फ्युजन क्लिअर होईल आणि तुम्ही योग्य मार्गावरती जाल. ओके. मेन मुद्द्याला जाऊयात आपण आता, की ही टेस्ट केल्यानंतर तुमचं लहान मूल जसं तुम्ही आता करियर 10वी-12वीचं तर आहेच आहे. हं. पण त्याच्या अगोदर मुलगा लहान असताना तो स्पोर्ट्समध्ये जाईल किंवा अकॅडमिकमध्ये जाईल किंवा आर्टमध्ये जाईल. वेगवेगळे फील्ड आहेत. करेक्ट. सो त्या दृष्टिकोनातून आपण त्याला डेव्हलप करू शकतो का? अगदीच. नक्कीच करू शकतो. आणि कसं आहे याच्यामध्ये आपल्याला हिडन टॅलेंट पण कळतात मुलांचे. बरं. हां, माझी ना एक नगरची क्लायंट, तर ती तिच्या मुलीला घेऊन आलेली. तर तेव्हा त्यांची काउन्सिलिंग सुरू होती. तर मी म्हटलं, मॅम हिची ड्रॉइंग खूप छान आहे हो." तर मला म्हणे, की "नाही, तिने कधी पेन्सिल पण नाही घेतली मॅम हातामध्ये." हो. मी म्हटलं, "आता मी म्हणतीये ना म्हणून तुम्ही तिला क्लास जॉइन करा." हां. तर मग मी जसं-जसं बोलेल ना, त्यांनी खूप छान पद्धतीने फॉलो केलं आणि ती हार्डली 6 महिन्यातच इतके सुंदर स्केचेस करून ओह! पाठवते. त्यांच्या घरी कोणी व्हिजिटला जरी आलं किंवा पाहुणे वगैरे आले ना, जाईपर्यंत छान स्केच करून देते. क्या म्हणजे बात हे है! तिचं हिडन पोटेन्शियल होतं, हिडन टॅलेंट होतं. तर ओह! ते याच्यामध्ये कळालं. ओके. वाह! परत याच्यामध्ये मुलांचा राइट ब्रेन किती डेव्हलप आहे, लेफ्ट ब्रेन हं. किती डेव्हलप आहे, हे पण कळतं. मुलांचं पोटेन्शियल लेव्हल कळतं. म्हणजे युजुअली पालकांना वाटतं, की माझ्या मुलांनी हे करावं, ते करावं, ते करावं. पण बाबा त्याचं पोटेन्शियल आहे का तेवढं? म्हणजे जर ओह! माझ्या मुलामध्ये पोटेन्शियल कमी आणि मी उगाचच त्याला खूप पुश करतीये, तर त्या हां. बिचाऱ्याचं किती जास्त हॅरेसमेंट करेक्ट. होईल हो, ना हो, एक हो. प्रकारची. बरोबर आहे. आणि जर माझ्या मुलाचं पोटेन्शियल चांगलं आहे, पण मला वाटतं नको अननेसेसरी त्याला हां. बर्डन द्यायला. म्हणून मी त्याला काही फार जास्त प्रेशर नाही करत आहे. तर ते त्याचं पोटेन्शियल वेस्ट जाईल. ओके. मग हे पण कळतं, की आपल्या मुलांचं पोटेन्शियल याच्यामध्ये किती आहे आणि आपण त्याला किती पुश करायला हवं. वाह! वाह! हं, वाह! हं. याच्यामध्ये मी म्हणजे माझ्या मुलीचंच उदाहरण देते. तिला ना म्हणजे अकॅडमिक वगैरे त्याच्यामध्ये तर ती चांगली आहेच आहे. पण त्याच्यामध्ये तिचं ड्रॉइंग वगैरे जे आहे, आर्ट आहे, तर ते खूप चांगलं आहे. हं, तर आम्ही लहानपणापासूनच तिला या गोष्टी सगळ्या प्रोव्हाईड केल्या. हं, चांगले क्लासेस लावणं, एलिमेंटरी, इंटरमिजिएट वगैरे तिचं छान रँकमध्ये ती पास झाली आहे. हं. आणि आता रिसेंटली BMW कंपनीकडनं इन फ्युचर कार किंवा गाड्या कशा असतील याची एक स्केचिंगची एक कॉम्पिटिशन होती. ओके. त्याच्यामध्ये पण तिने एनरोल केलेलं आणि त्याच्यामध्ये भारतातून 7 जणांचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यात ती 3 ओह! नंबरच्या रँकवर आहे ती. वाह! आणि खूप छान त्यांनी चेन्नईला बोलून प्लांट व्हिजिट होती आणि खूप छान त्यांनी तिथे मुलांना पण एन्करेज केलं आणि ही एक वेगळी फील्ड तिला भेटली. म्हणजे ओके. आपल्या मुलांचं जे टॅलेंट आहे हे लहानपणीच आपल्याला कळालं, तर त्यांना नरिश करायला आपल्याला खूप छान सोपं जातं. ओह! म्हणजे आता हेही अगेन हिडन टॅलेंट कशा पद्धतीने आपल्या मुलाचं आपण ओळखू शकतो, ते मॅडमनी सांगितलं. सो नक्की ही टेस्ट करा. तुम्हाला जर असं वाटतं, की तुम्हाला ही टेस्ट करायची आहे, तुम्ही मॅडमला संपर्क करा. खाली स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय. आत्ताच फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करून ठेवा आणि नक्की टेस्ट करून घ्या. ओके. याच्यामध्ये अजून एक कोशंटचा एक पेज आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये 4 कोशंट येतात. आय-क्यू, ई-क्यू, हं. ए-क्यू आणि सी-क्यू.
हे कोशंट पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज जर माझ्या मुलाचा इंटेलिजंट कोशंट चांगला आहे, हं, पण जो इमोशनल कोशंट आहे तो त्याच्यापेक्षा जास्त रेटिंगमध्ये आहे. हं. तर त्या इंटेलिजन्सचा काही फायदा होणार नाही ना. म्हणजे हां. माझा मुलगा हुशार खूप आहे, पण इमोशन त्याचे इतके जास्त आहेत, तर तू 2 तास नाही बाबा 10 तास जरी पुस्तक समोर ठेवलं, तरी डोक्यामध्ये काय राहणार? हे असंच का झालं? त्यांनी तसंच का केलं? किंवा बापरे! मला हे खूप प्रेशर येतंय. म्हणजे त्याचं इमोशन्स त्याला बॅलन्स करता येत नाही. हो. ही पण गोष्ट जर आपल्याला लहानपणी कळाली ना, तर इथे पण आपल्याला काम करायला सोपं जातं. ओके. मग इथे आपण मेडिटेशन वगैरे प्रेफर करतो. सूर्यनमस्कार वगैरे मुलांना करायला ओके. सांगतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी पण इथे हं. महत्त्वाच्या आहेत. कारण 7 चक्र बॅलन्स होतं. मन शांत हो. राहतं. तर अशा काही टेक्निक्स असतात. तर आपल्याला या गोष्टी लहानपणी कळाल्या, हे इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. ओके. त्याच्यासोबत एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत. हां. युजुअली प्रत्येक पॅरेंटला असा थॉट असतो, की बाबा माझ्या मुलांनी अभ्यास करावा, बसावं. हं. 2 तास तरी बस बाबा, अर्धा तास तरी बस बाबा. हां. म्हणजे असं त्यांचा एक असतो कन्सेप्ट. पण तुमच्या मुलांची अभ्यास करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे का? बायबोन कशी आहे ती? हां. तर काही मुलं जी आहेत ना, पाहून खूप छान अभ्यास करतात. हं. मग जर त्यांचं व्हिज्युअल इंटेलिजन्स चांगलं आहे, तर या मुलांना आम्ही सजेस्ट करतो, की तुम्ही हायलाइटर यूज करा. ओके. हायलाइट केल्यावर ना एक्झामच्या वेळेस एकदम क्लिक होतं, की हां, मी रेड कलरनी हायलाइट केलं होतं. या क्वेशनचं जे हं. आन्सर आहे, हे आहे. म्हणजे ते ओके. पटकन रिलेट करतात. आता जर तुम्ही चॅप्टर वाचताय, तर शेजारी त्याचं चित्र असतं. हं. तर मग तुम्ही त्या पिक्चरकडे पाहायचं आणि मग ते वाचायचं. म्हणजे हे ओके. लवकर लक्षात राहतं. ओके. त्याच्यासोबत व्हिडिओज वगैरे मुलांना दाखवा. या गोष्टींनी पण म्हणजे तो इंटेलिजन्स माहीत असणं हां, गरजेचं आहे. हां, जे ऑडिटरी चांगले आहेत, ऐकून छान शिकतात. हां. तर त्यांना आम्ही सांगतो, की तुम्ही अभ्यास करताना थोडं मोठ्यांनी वाचा, की ज्याने तुमचा आवाज तुमच्या कानात जाईल. ओके. त्याच्यासोबत तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आता जे हं. मोठी-मोठी आन्सर आहेत, तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा. नंतर थोडंसं वॉक करताना तुम्ही ते ऐका. हां, हां. म्हणजे ऐकून जास्त शिकणारी मुलं, त्यांना तसं जास्त मेमराईज होतं. आणि ओके. तिसरं पॅटर्न आहे कायनेस्थेटिक. आत्ता जसं सांगितलं. मुलं ते हलणार, डुलणार हां. अभ्यास करताना किंवा सारखं पाणी तरी पिणार, वॉशरूमला तरी जाणार. एकाच जागेवर स्थिर नाहीत राहणार. हां, हां, हां. मग अशा मुलांना आम्ही सजेस्ट करतो, की तू चालत-चालत अभ्यास कर. ओके. म्हणजे तुला लर्निंग करायचं आहे ना, तर तू वॉक करत-करत कर. टेबल लर्न करायचं आहे ना, हं. वॉक करत. म्हणजे फिजिकल मूव्हमेंट जेव्हा त्यांच्या होतात ना, तेव्हा त्यांच्या ते जास्त लक्षात राहतं. ओके. आणि एक पालक म्हणून आपण मुलांना रागवतो, की अर्धा तास सुद्धा तू बसत नाहीये. हं. पण त्याचं पॅटर्नच ते नाहीये ना, हां. बायबोन. करेक्ट. मग हे आपल्याला कळतं, की आपल्या मुलाचं पॅटर्न कोणतं आहे अभ्यास करण्याचं. ओके, ओके. वाह! वाह! म्हणजे एकंदर तुमच्या मुलाला जर घडवायचं असेल, तर ह्या टेस्टमधून तुम्हाला क्लिअर होतं, की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय. अगदीच, येस. अगदीच. ओके. आणि मुलांचं तर आहेच आहे, पण ज्या पालकांना स्विच करायचं आहे किंवा बऱ्याचशा लेडीज पण अशा आहेत, की बाबा लहान मुलांमुळे त्यांनी आत्तापर्यंत करिअरसाठी पॉज घेतला हां, आहे हां, आणि हां. आता त्यांना नव्याने सुरुवात करायची. ओके. पण आता त्यांच्या एज्युकेशनला गॅप इतका झालेला असतं, की ते पूर्ण हं, ब्लँक झालेलं असतं. हं. मग आता नव्याने काहीतरी सुरुवात करायची, तर काय करायची? मग ह्या टेस्टमध्ये आपल्याला हे पण कळतं, की आपण काय-काय करू शकतो. ओके. ॲक्चुअली मी माझं स्वतःचंच उदाहरण देते इथे. हां. मी या क्षेत्रामध्ये येण्याचं कारणच डी-एम-आय-टी टेस्ट आहे. बरं. म्हणजे आम्ही पूर्वी चंदीगडला होतो 5 वर्ष वगैरे. हं. नंतर मग पुण्यात शिफ्ट झालो. माझी मुलं लहान होती. माझं एम-एस-सी मायक्रोबायोलॉजी, जर्नलिझम वगैरे झालेलं आहे. हां, पण मायक्रोबायोलॉजीचं तर पूर्णच ब्लँक होतं. हां. आणि मग आता काहीतरी करायचंय, वेगळं काहीतरी करायचंय. मग माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट म्हणून ही टेस्ट दिली, की "तू जा आणि फक्त फिंगरप्रिंट ओके. देऊन ये." हं. मग मी गेली, फिंगरप्रिंट दिली. योगिता जोशी म्हणून मॅम आहेत त्यांच्याकडे आणि मग त्यांच्या काउन्सिलिंगमधून मला कळालं, की जिथे फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत, जिम इन्स्ट्रक्टर आहे, योगा टीचर आहे, बोलण्याचे क्षेत्र आहेत, काउन्सिलिंगचे क्षेत्र आहेत, अजून डॉक्टर वगैरे आहे. या क्षेत्रामध्ये मला सगळीकडे 4-5 स्टार होते. ओह! मग माझे मिस्टर आणि माझी ताई वगैरे म्हणाले, की "आपण एक जस्ट योगाचा साधा क्लास लाव, की तुझा तरी फिटनेस, आपला हं, सेल्फ फिटनेस तरी होईल." हं. मग मी तो क्लास वगैरे जॉइन केला 3 महिन्याचा साई सिद्ध योगामध्ये आणि त्याच्यामधून मला ॲक्चुअलमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. म्हणजे जे माझं ओह! हिडन टॅलेंट हां, होतं हां, ते. हां. मग मला त्याच्यात इंटरेस्ट झाला. मग मी पुढे-पुढे शिकत गेले. मी गर्भसंस्कारमध्ये स्पेशलायझेशन केलं. ओके. मेडिटेशनमध्ये स्पेशलायझेशन केलं. योगा आणि नॅचरोपॅथीमध्ये मी डॉक्टरेट केलं. ओह! काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आले. याच्यामध्ये तर आता मास्टरी झालेली आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप मी जे हे पुढे आले, ह्या हं, हं. सगळ्याचं क्रेडिट जे आहे हे फक्त आणि फक्त डी-एम-आय-टी टेस्टला आहे. ओके, ओके. तर या गोष्टी आपल्याला खूप छान कळतात जर तुम्हाला स्विच करायचं असेल तर.
सो मला वाटतं, की ही टेस्ट फक्त मुलांनीच नाही, तर ज्यांचे करियर स्टॉप झालेत किंवा ज्यांना असं वाटतं, की मला भविष्यात कुठल्या करियरमध्ये गेलं पाहिजे, त्यांनी पण करणं गरजेचं आहे. अगदीच. अर्थात वयाचं बंधन नाहीये. तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला तुमच्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ही नक्की टेस्ट करून बघा आणि तुम्हाला खरंच टेस्ट करायची तर खाली स्क्रीनवरती नंबर दिसतोय. त्याच्यावर कॉल करा किंवा WhatsAppला मेसेज करा. मॅडम खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलंय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच सर. गोष्ट फायद्याची या पॉडकास्टचे पण मी अगदी खूप मनापासून आभार मानेल, की इतक्या छान प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला संधी दिली आणि मला सगळं हे टॅलेंट प्रेझेंट करण्याची संधी दिली. त्यामुळे अगदी खूप मनापासून धन्यवाद. थँक धन्यवाद मॅडम. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.